मोठी बातमी. नागपूर कार अपघाताप्रकरणी पोलिसांनी पत्रकार परिषद घेत अपघाता प्रकरणाची माहिती दिलेली आहे. अपघातावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळे कारमध्ये होता असं पोलिसांनी सांगितलं. मात्र कार अर्जुन हावरे चालवत होता. कार चालक अर्जुन याने मद्यप्राशन केलं होतं अशी माहिती डॉक्टरांनी दिल्याचंही यावेळी पोलिसांनी सांगितलेलं आहे. अपघातावेळी संकेत बावनकुळे हा गाडीत होता. गाडीत 3 जण होते अशी माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिलेली आहे. संकेत बावनकुळे हाच या ऑडी कारचा मालक असल्याचं देखील तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवारचा जबाब देखील पोलिसांनी नोंदवलेला आहे. अर्जुन हावरे गाडी चालवत होता. अर्जुनने मद्यप्राशन केलं असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याचं पोलिसांनी पत्रकारांना सांगितलेलं आहे. अपघातावेळी अर्जुन हावरे हा गाडी चालवत असल्याचं देखील समोर आलेलं आहे. त्यासोबतच संकेत बावनकुळेंची देखील पोलिसांनी चौकशी करून जबाब नोंदवलेला आहे. 3 लोक गाडीमध्ये होते. त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे, त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनित चित्तमवार हे 3 त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते. त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं. त्याची चौकशी केली आहे. त्याच्यामध्ये जो अर्जुन हावरे हा ड्रायव्हर सीटवरती होता, ड्रायव्हिंग करत होता. त्यानंतर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती फ्रंट सीटवर होता आणि बॅक साईडला रोनित होता. त्याच्यामध्ये ते कुठून येत होते त्या संदर्भात आपण सीसीटीव्ही फुटेज हे करतो. ते एका ठिकाणी हॉटेलमधून जेवण करून निघाले होते आणि त्याच्या अनुषंगाने जेवण झाल्यानंतर घरी जात असताना हा अपघात झालेला. ह्याच्यामध्ये प्रायमरी जे नशेखाली होता ह्याच्या संदर्भात डॉक्टरने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे. त्यांचा ब्लड सॅम्पल पण आपण पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये जे आपल्याला रात्री जे दोघंजण मिळून आले, ज्यांना लोकांनी पकडलं होतं, काय मारहाण झालेली होती, त्या दोघांचं आपण मेडिकल केलं होतं. त्याच्या अनुषंगाने ते दोघांच्या मेडिकलमध्ये डॉक्टरांनी मद्यप्राशन केलं असल्याबाबत यस म्हणून अहवाल दिला.